नमस्कार नेवास्कर. मी संतोष गावाने, एक नेवासा शहरातला नागरिक. आपल्या नेवासा शहरामध्ये काही सरकारच्या जागा आहेत. त्यापैकीच आपल्या प्रवरा नदी जो आपला पूल आहे त्याच्या शेजारीच जी आपली विहीर आहे त्याच्या शेजारी पाकशाळेकडे जाताना कॉर्नरला सार्वजनिक बांधकाम विभाग याच्या अंतर्गत एक शासकीय विश्रामगृह आता सध्याला गंजलेल्या अवस्थामध्ये आहे. गंजलेल्या म्हणजे जसं लोखंड गंजताना त्या अवस्थेमध्ये. भरपूर मोठं ते क्षेत्र आहे, जवळपास 2 एकरच्या आसपास असेल. कोट्यवधी रुपयाची मालमत्ता तिथं गंजलेल्या अवस्थेत आहे. गेल्या 2014 ते आता 2025 म्हणजे जवळपास 11 वर्षापासून केंद्रामध्ये युतीचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील 2014 पासून तर आतापर्यंत त्यांचं सरकार आहे. मधले 2-2.5 वर्ष सोडले तर. मला त्यांना एक प्रश्न आहे, शासकीय विश्रामगृह हे कशासाठी असतं? हे आता मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही, ते लहान मुलाला देखील कळतं की शासकीय विश्रामगृह हे कशासाठी असतं. तुम्ही नेमकं जाणून बुजून हे तुमचं षडयंत्रच आहे का, अशी तर मला आता पहिली शंका होती, पण आता तर पूर्ण खात्री लायक सांगतो तुम्हाला मी, हे तुमचं षडयंत्र आहे. एक तर नेवाशामध्ये काहीच नाही. बीजेपीची सत्ता येऊन गेली, आता परत युतीचीच आहे. जसं मी म्हणलो 2014 पासून तुमची सत्ता आहे. किती आमदार, किती खासदार किंवा किती लोकप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधींनी जे नेमलेले त्यांचे काही सरकारी कामानिमित्त, बाहेरून येणारं सरकारी कामानिमित्त किंवा पर्यटक या नेवासा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये काही कामानिमित्त एक दिवस आले व थांबले, याची काही एक रजिस्टर वही असते त्याच्यावर नोंद आहे का? या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये खडका फाट्यावरती पतंजली आहे, ते रामदेव बाबा नाही का, ते त्यांची त्याचं उद्घाटनला फडणवीस साहेब येणार होते. त्यावेळेस जे धूळ खात पडलेलं जे विश्रामगृह होतं शासकीय नेवासातलं, तोडकं फडकं फर्निचर, रंगरंगोटी काहीच नाही, तडका फडकी त्यांनी एका महिन्यात त्याला इतका खर्च केला. सगळं तिथलचं जे फर्निचर वगैरे म्हणजे अशी व्हीआयपी व्यवस्था असते ना, एकदम चकाचक कलर बिलर एकदम इतकं टॉप मस्त काम केलं तिथं. परंतु कुठं माशी शिंकली काय माहिती, मुख्यमंत्री आलेच नाही. त्याला कदाचित वाटलं येतील फ्रेश व्हायला, पण नाही आले. आम्ही वेळोवेळी मागणी करतो की गेल्या 25 वर्षापासून नेवासा शहराच्या या ऐतिहासिक तीर्थक्षेत्र नेवासा संत ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला एकही मुख्यमंत्री काय येत नाही. आम्ही वेळोवेळी निवेदन देतो, मुख्यमंत्री साहेब या, जगातलं एकमेव आमचं तीर्थक्षेत्र आहे ते श्री मोहिनीराज मंदिर, विष्णू भगवंतांनी अवतार घेतलं तर मोहिनीचं मंदिर आहे, ते तिथं अमृत वाटप झालेली आहे. पण ते व्यस्त बिचारे तिकडं कुंभमेळ्यात झाडं तोडण्यात तिकडं 10,000 आणि 15,000 कोटी घालतात. जिथं अमृत वाटप झालं तिथं काहीच नाही. त्यांची चुकीने आपल्या इथलचे जे लोकप्रतिनिधी ना त्यांना खरं सांगतच नाही. त्यांना आपल्या इथलच्या लोकप्रतिनिधींनाच मंत्री नेवाशात आणायचीच नाही. खडका फाट्यावर मुख्यमंत्री येते, त्यांना नेवाशात येऊन देत नाही, दाखवायचंच नाही त्यांना. मोठं होऊन द्यायचं नाही, नेवासा भकास ठेवायचा. इथं सभेला जरी आले पावन गणपतीच्या पलीकडं, तिथून तिकडच नेवाशात नाही.
इथून गावातून जरी गेले ना, अशी इथून गावातून जातील, पण नेवासाच्या ज्ञानेश्वर मंदिरचं दर्शन घ्यायला मुख्यमंत्री येणार नाही, उपमुख्यमंत्री येणार नाही. हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल नेवासकरांचं. आपला विषय इकडे चालू आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अतिरिक्त जे येतं, पण ते सरकारच्या शेवटी तळतळ काय वाटते. सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे आता ते अधिकारी कोण असतील ते, जसं बोललो मी आता तिकडे जात नाही, जाईल एखाद्या दिवशी तो मोठं आंदोलन करायलाच जाईल. आता जायचं होतं, पण तो व्हिडिओ टाकलं, त्याची दखल घेतली त्यांनी, खाडकाभाटा रोडची चालू केलं काम, नाही तर तिथं आपलं एक आंदोलन फिक्स होतं. पण आता मला ह्या शासकीय विश्राम गृहाच्या ज्या अडचणी, त्या संदर्भात मला तिथं जाऊन एकदा 100% आंदोलन करावं लागेल. मी जे आता फोटो तुम्हाला पहिले टाकले ना, ते फक्त बाहेरून घेतले बरं का, बाहेरचे फक्त. आतली परिस्थिती तुम्ही जरा पाहिले ना, तुम्ही म्हणता ते भांडारचं दुकान बरं, अशी घाणेरडी गलिच्छ व्यवस्था तिथं आहे. ते शासकीय विश्रामगृह म्हणजे पार तिथं भूतबंगले कसे असते, जुनाट भंगार पडलेले, ओसाड पडलेले, जाळ्या जुळ्या फर्निचर, काही चोरीला गेलं, काय गेलं काही नाही, इतकं घाणेरडी अवस्थेत तिथं आहे. काही वर्षापूर्वी तिथं आपल्या नेवासा पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी राहायचे, PSI तिथं राहायचे बरं का. मी स्वतः तिथं जायचो. माझा पहिला पूर्वी मेसचा देखील व्यवसाय होता. आपले नेवाशाला PSI गोरडे साहेब होते काही दिवस, तिथलच्या बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये राहायचे. माळी साहेब राहायचे तिथे PSI. आणखीन नागरवजे पोलीस ते देखील तिथे राहायचे. परंतु नंतर कालांतराने ते निघून त्यांची बदली झाली. त्याच्यानंतर त्या शासकीय विश्रामकडं सगळ्याचं दुर्लक्ष झालं. आज रोजी इतकी मोठी तिथं जागा आहे, सगळ्या गोष्टी तिथं, परंतु मला अनेक जणांनी, म्हणजे विशेष म्हणजे ते शासकीय विश्रामगृह आहे ना, प्रभाग 1 मध्ये बरं का. आता तिथं कोणी काय ते आपल्या सत्तेमधलं जर कोणी उमेदवार असेल, ते त्यांना तर उमेदवारी कशी दिली मलाच कळत नाही. काय ते सत्तेतल्या लोकांना काही कळतच नाही, कोणाला उमेदवारी द्या आणि कोणाला नाही. ज्यांना ते राजकारणाला ढेकळं कळत नाही, त्यांचे म्हणजे फक्त भीतीला भीत हे. तिथं कधी एक ओरड केलं, कधी अर्ज दिला का साधा, कधी त्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये लोक रोज येऊन दारू पितेत, काय काय कुठाने चालते. कोणी तिथं पत्त्याचे क्लब मांडलेत, काय चाललं तिथं, अजून काय काय कुठाने चालतेत ते आता मी नाही सांगू शकत, कारण की सोशल नेटवर्कवर ते सांगणं उचित नाहीये कशासाठी त्या जागेचा वापर होतो. आहेच पण जागा आहे ना तिथं, त्याच्यामुळे ते लोक वापरणारच त्या पद्धतीने. पण आजूबाजूच्या लोकांना किती तिथं त्रास होतो याची जाणीव आहे कोणाला, किती टाळाखोर तिथं बसतात. पूर्वी काही कर्मचारी पोलीस लोक तिथं राहायचे, तर त्याचा दबदबा राहायचा. भविष्यात अशी गोष्ट नका व्हायला का कोणी जाऊन तिथं स्वतःच काय म्हणतात त्याला, आपलं संसार थाटतं काही जण तिथं, अशी बी परिस्थिती होईल. कारण की मोठे बंगले आहेत, जागा आहेत, काय लोक म्हणतील जर फुकटचं तर चला आपण बी तिथं राहू, अशी बी परिस्थिती होऊ शकते, सांगता येत नाही. शासकीय मालमत्ता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला मला एक विनंती आहे, विनंतीवर कापता येईल. एक तर त्याला गेट नाही, काही नाही, काहीच नाहीये. एकदा जा, तुम्ही नवीन आहात, कधी आलात मला माहिती नाही, तो तुमच्या कर्मचारीला यांना त्यांना तिथं पाठवा, तिथलची परिस्थिती पहा, का नेमकं ते सार्वजनिक बांधकाम खातं त्याच्या अतिरिक्त जे विश्रामगृह ते का बंद आहे, का त्याची अशी एवढी दुर्व्यवस्था झाली. नावीला असतो लोकांना कुठे जावं लागतं, नेवासा फाटाच्या विश्रामगृहामध्ये. साहजिक आहे ना, नेवाशामध्ये जर काही व्यवस्था नसेल तर तिकडेच थांबणार ना, तर तुम्हालाच इकडे नेवासा लोकांना येऊन द्यायचं नाही. मला एक गोष्ट कळत नाही, नेमकी इतके वर्ष झाली, इतक्या वर्षापासून हे विश्रामगृह बंद आहे. इतके दिवस तुम्ही झोपले होते का नेमकं तुम्हाला कोणी सांगितलंय का तिकडे दुर्लक्ष करा, म्हणजे नेवाशात कोणी येणारच नाही. एखाद्या बाहेरचा जर कोणी अधिकारी असेल, त्याला जर यायचं असेल तर पहिले ते विचारतात कुठे शासकीय विश्रामगृह. तुम्ही जर सांगितलं सार्वजनिक विभागाने की नेवाशात नाहीच आहे, ते बंद पडलं, खराब पडलं, तर ते फाट्यावरच थांबणार, तिकडचं तिकडेच निघून जाणार, कशाला नेवाशात येतील. शासकीय विश्रामगृह
प्रत्येक तालुक्यामध्ये असतं. काही पक्षाच्या मीटिंग्स असतात, पदाधिकारी येतात, अधिकारी येतात. त्याला नाविलाज असतं. नेवाशात व्यवस्था नसल्यामुळं खाजगी हॉल घ्यावा लागतात किंवा मग पर्यायी नेवासा फाट्यावर यावं लागतं. असा हा गलिच्छ कारभार सार्वजनिक विभागाचा आहे. सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याला मला सांगायचं, तुम्ही जिथं खुर्चीवर बसताना आता आम्ही किती वेळा सांगायचं की तुमचे पगार आम्हीच करतो, आमच्या टॅक्समधून तुमच्या पगार होतात. तुम्हाला फक्त घरून येऊन तिथं बसायला खुर्ची नाही येते. तुम्ही जनतेचे नोकर आहात, जनतेचे सेवक आहात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर सार्वजनिक विभाग खातं यांनी या नेवासा शासकीय विश्रामगृहाची परिस्थिती जर बदलली नाही, तिथं गेट नाही, तिथलची व्यवस्था एकदम शून्य आहे, तिथं कर्मचारी असेल का नाही मला नाही माहिती, आम्हाला दिसत नाही सध्या. जे आहे ती व्यवस्था जर तुम्ही सुरू तिथं केली नाही तर नाविलाजास्तव मला सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन देऊन तुमची तक्रार करावं लागल व एक आंदोलनाचा इशारा देऊन एक आंदोलन करावं लागेल. तरी या व्हिडिओची सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी व नेवासा येथील जे शासकीय विश्रामगृह आहे तिथं जो आता जो प्रकार चालू आहे, जे लोक तिथे येऊन आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात, तुकारगिरी करतात, आरडाओरडा करतात, तिथं जुगार चालते, तिथं पट्टे चालते, तिथं दारू पितात, अजून काय चालतं ते बंद व्हावं अशी आपणास विनंती करतो. आपण या व्हिडिओ पाहिल्यानंतर याची दखल घेताल याच्यात काही दुमत नाही. जर आपण याची काही दखल घेतली नाही तर तुम्हाला आमची थोडीशी आंदोलन करायची पद्धत वेगळी आहे, त्या पद्धतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल. तरी या व्हिडिओ पाहून काहीतरी निर्णय घ्यावा व आम्हाला आंदोलनापासून थांबावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.